महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामध्ये ईडी विरुद्ध राज्य पोलिसांमध्ये संघर्ष बघायला मिळतोय। बँक घोटाळ्याची केस बंद करण्यावरून राज्य आणि केंद्र यंत्रणांचा संघर्ष निर्माण झालेला आहे। बँक घोटाळ्यामध्ये अजित पवारांसह अनेक मोठ्या नेत्यांवरती आरोप करण्यात आलेले आहेत। गुरुवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ईडीच्या भूमिकेला विरोध करण्यात आलेला आहे। ईडीचा दुसऱ्यांदा आर्थिक गुन्हे शाखेचा तपास बंद करण्याच्या क्लोजर रिपोर्टला विरोध बघायला मिळतोय। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात संदर्भातली आपण बातमी पाहतोय। रिद्धेश आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। रिद्धेश, बँक घोटाळ्याची केस बंद करण्यावरून राज्य आणि केंद्र यंत्रणांचा संघर्ष आता बघायला मिळतोय। नक्कीच अमित, आपण पाहिलं तर तो शिखर बँकमध्ये जो कथित घोटाळा झाला होता, त्या घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूने सर्वप्रथम 2020ला जो क्लोजर रिपोर्ट आहे तो सादर केला होता। मात्र त्यानंतर एक जी पेटिशन आहे ती फाईल झाली होती की आणि त्या ईडीने जी पेटिशन आहे ती फाईल केली होती की या संपूर्ण प्रकरणी जो मनी लॉन्ड्रिंग झाली आहे आणि त्यामुळे जी संपूर्ण प्रकरणाची तपासणी आहे ती सुरू होती। त्यानंतर पुन्हा 2022ला हे जी क्लोजर रिपोर्ट आहे ते सादर करण्यात आलं होतं। मात्र तेव्हा देखील जी पुन्हा ते त्यांच्याकडून जी पेटिशन ही फाईल करण्यात आली होती आणि आता नुकताच जेव्हा पुन्हा जो क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता तेव्हा देखील क्लीन चिट ही अजित पवार आणि सुनेत्रा पवार त्याचबरोबर बँकेतील 70 संचालकांना जो क्लीन चिट आहे ती देण्यात आली होती। मात्र या पेटिशनवरती जो क्लोजर रिपोर्ट सादर केला त्यावरती जो ईडीने आहे तो हस्तक्षेप घेतला आहे, त्याने जो विरोध केला आहे। त्यांचं असं मत आहे की या संपूर्ण प्रकरणी जो मनी लॉन्ड्रिंग झाले आणि परस्पर संबंध असल्याचे देखील असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे संपूर्ण प्रकरणी जो तपास आहे त्यामुळे खूप मोठा आम्हाला फटका पडू शकतो, त्यामुळे तो क्लोजर रिपोर्टला तुम्ही एक्सेप्ट करू नये असं देखील आता त्यांच्याकडून जी याचिका आहे ती फाईल करण्यात आली आहे स्पेशल कोर्टामध्ये। आता या प्रकरणी आता कोर्टाकडून पुढील काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ईओडब्ल्यू कडून देखील 2 आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्याकडून देखील असं म्हणण्यात आलं आहे की या संपूर्ण प्रकरणीमध्ये सर्वप्रथम तर बँकेला जास्त कुठलाही फटका पडला नाही, बँकेला कुठलाही नुकसान झालं नाही, त्यामुळे हा क्लोजर रिपोर्ट आम्ही सादर केला आहे आणि जो ईडीचा जो हस्तक्षेप आहे तो देखील चुकीचा आहे। मात्र दुसरीकडे ईडीचं देखील असं मत आहे की या संपूर्ण प्रकरणी जो खूप मोठा मनी लॉन्ड्रिंग झाली आहे आणि त्यामुळे आम्ही जी याचिका आहे ती फाईल केली आहे। आता दोघं जो आपण पाहिलं तर आता जे महाराष्ट्राचे मुंबई पोलीस आहे ईओडब्ल्यू आणि ते सेंट्रल एजन्सी आहे ईडी, त्यांच्यामध्ये तो वाद आहे तो समोर आला आहे। आता या संपूर्ण जी याचिका आहे ती फाईल करण्यात आली आहे, त्यामुळे आता जी कोर्टाकडून काय पुढील सुनावणी येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे की जो क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे त्याला जो सेशन कोर्ट आहे तो फेटाळते आणि पुन्हा एकदा जो तपास आहे तो सुरू होतो की नाही ईडी कडून हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर आता जे अधिवेशन आहे ते सुरू आहे आणि ते अधिवेशन सुरू असल्यादरम्यान विरोधकांकडून देखील हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जाऊ शकतो आणि त्यामुळे आजमध्ये जो अर्थसंकल्प जो सादर केला जाणार आहे त्यामुळे ते अजित पवार कुठल्या पद्धतीने सादर करताना विरोधकांकडून कुठल्या पद्धतीने त्यांचा विरोध केला जाईल हे देखील पाहणं आज महत्त्वाचं असणार आहे। अमित, निश्चित रिद्धेश, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ईडीचा दुसऱ्यांदा आर्थिक गुन्हे शाखेचा तपास बंद करण्याच्या क्लोजर रिपोर्टला विरोध बघायला मिळतोय। विद्या चव्हाण आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत। विद्याची, बँक घोटाळ्याची केस बंद करण्यावरून आता राज्य आणि केंद्र यंत्रणांचा संघर्ष निर्माण झालेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, केंद्रामध्ये जोवर यांची सत्ता आहे तर ते होणारच आहे ना, कारण केंद्र सरकारला ही केस ओपन करायला लावलेली आहे किंवा ईडी त्याच्या पूर्वी त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती, आता त्यांनी वेगळी भूमिका घेतली। म्हणजे इलेक्शनच्या पूर्वीची त्यांची भूमिका, जेव्हा अजितदादा त्यांच्या पक्षामध्ये गेले तेव्हा सगळ्या केसेस मागे घेतल्या होत्या। नंतर क्लोजर रिपोर्ट आपण बघितला, त्याच्यानंतर अण्णा हजारेंच्या नावाने काय अण्णा हजारेंनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं तर कोणी घेतलं ते सुद्धा आपल्याला कळलेलं नाहीये। म्हणजे हा सगळा गोलमाल आहे, दुसरं काही नाहीये। आणि आता राज्य पोलिसांनी उघड जाहीर भूमिका घेतलीये, म्हणजे तसा अजितदादांनी त्याचा विरोध नोंदवला असेल म्हणून हे सगळं झालेलं आहे। आणि ईडीला जर सगळं करायचं असतं तर मग ईडीने पूर्वी वेगळी भूमिका घेतली आणि आता क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर आता पुन्हा हे करतायत, त्यामुळे याच्यामध्ये सगळा गोलमाल आहे, दुसरं काही नाही। आणि जसं अजितदादावर काहीतरी प्रेशर आणायचं म्हणून हे सगळं करण्यात आलेलं आहे। आणि आता अजितदादाने
आपला विरोध दाखवला असेल की हे माझ्या मागे मुद्दामून षडयंत्र लावलेलं आहे, तेव्हा राज्य पोलिसांनी त्याला हे घेतलेलं आहे. दुसरं काही नाही, त्यांच्या हातात सत्ता आहे तोवर काहीही होणार नाहीये. आता बघूया पुढे काय होतं ते. खरं तर या बँक घोटाळ्यामध्ये अजित पवारांचा अनेक मोठ्या नेत्यांवरती आरोप करण्यात आले होते आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडतायत, याकडे तुम्ही कसं बघताय? आणि अनेक मोठ्या नेत्यांवरती आरोप करण्यात आले होते, मग त्याच्या पुढे काय झालं? म्हणजे एकदा ईडीने पुन्हा बंद करायचं, पुन्हा राज्याने त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं, हे सगळंच संशयास्पद आहे. आणि इतर नेतेही जर त्याच्यात सामील असतील तर मग त्यांच्या सगळ्यांची चौकशी का नाही होते, व क्लोजर रिपोर्ट का आला होता, आणि आता काय होतंय हे सगळं आता बघायला लागेल आपल्याला काय काय होतंय ते. निश्चित. धन्यवाद विद्याजी, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधलात. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडी विरुद्ध राज्य पोलिसांमध्ये आता संघर्ष निर्माण झालाय. बँक घोटाळ्याची केस बंद करण्यावरून राज्य आणि केंद्र यंत्रणांचा संघर्ष आता बघायला मिळतोय.